नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्यापन कौशल्य वृद्धी कार्यक्रमाअंतर्गत अर्थातच इनरिचिंग टीचिंग स्किल अंतर्गत आज आपण स्पष्टीकरण कौशल्य या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत। अध्यापन परिणामकारक व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला मदत व्हावी यासाठी शिक्षक विविध प्रकारच्या कृतीचा वापर आपल्या अध्यापनात करीत असतात। यात मुख्यतः प्रश्न विचारणे, चर्चा करणे, स्पष्टीकरण करणे, फलक लेखन करणे, दिग्दर्शन करणे, प्रस्तावना करणे यासारख्या विविध कृतींचा समावेश करीत असतात। अशा कृतींच्या समूहाला आपण अध्यापन कौशल्य असं म्हणतो। अध्यापनात वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यामध्ये स्पष्टीकरणाचा थोड्याफार प्रमाणात उपयोग करावा लागतो। स्पष्टीकरणाला अध्यापनाचा गाभा म्हटले जाते, म्हणून शिक्षकाला स्पष्टीकरण कौशल्यावर प्रभुत्व मिळविणे अत्यंत आवश्यक आहे। आता स्पष्टीकरण कौशल्याच्या आपण व्याख्या बघूया। संबोध, क्रिया, सामान्यीकरण यांचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी परस्पराशी निगडित विधानांचा केलेला वापर म्हणजे स्पष्टीकरण होय। यानंतर दुसरी व्याख्या बघूया। संबोध, तत्व यांचे आकलन किंवा त्यांच्या आकलनातील त्रुटी भरून काढण्यासाठी केलेली शिक्षक कृती म्हणजे स्पष्टीकरण होय। यानंतर आपण स्पष्टीकरणाचे जे विविध प्रकार पडतात त्या प्रकारासंदर्भात माहिती घेऊया। शिक्षक वेगवेगळ्या प्रकारची स्पष्टीकरणे उपयोगात आणत असतात। यामध्ये 1 नंबरला बघूया यांत्रिक स्पष्टीकरण, क्रमबद्ध स्पष्टीकरण, कार्यकारणात्मक स्पष्टीकरण, समर्थनात्मक स्पष्टीकरण आणि हेतुगर्भ स्पष्टीकरण असे स्पष्टीकरणाचे प्रकार पडतात। यातील यांत्रिक स्पष्टीकरण म्हणजे काय? या प्रकारच्या स्पष्टीकरणात वस्तुस्थितीचे निवेदन केले जाते। उदाहरणार्थ भूरचना, सूक्ष्मदर्शकाची रचना, हृदयाची रचना व कार्य, मुलाची रचना व कार्य शिकवायचे असेल तर त्याचे विविध भागांची माहिती आपण क्रमाने देत असतो। यानंतर आहे क्रमबद्ध स्पष्टीकरण। या प्रकारात एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांचे व क्रियांचे क्रमबद्ध वर्णन केले आहे। कार्यकारणात्मक स्पष्टीकरण यामध्ये एखादी घटना कोणत्या कारणांनी घडली हे सांगताना किंवा एखादी घटना घडली असता तिचे काय परिणाम झाले हे सांगताना केलेले स्पष्टीकरण म्हणजे कार्यकारणात्मक स्पष्टीकरण होय। या स्पष्टीकरणात 2 क्रियांमधील संबंध स्पष्ट केला जातो। उदाहरणार्थ 1857च्या युद्धाची कारणे व परिणाम किंवा भूकंपाची कारणे व परिणाम। यानंतर आपण समर्थनात्मक स्पष्टीकरण या प्रकारासंदर्भात माहिती घेऊ। बघा, एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी अथवा आपली बाजू समर्थपणे मांडण्यासाठी केलेले स्पष्टीकरण म्हणजे समर्थनात्मक स्पष्टीकरण होय। उदाहरणार्थ वादविवादात आपली बाजू मांडणे किंवा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला, हा निर्णय अचूक होता याची बाजू मांडणे। यानंतरचा पुढचा प्रकार जो आहे तो बघूया हेतुगर्भ स्पष्टीकरण। विद्यार्थ्यामध्ये विशिष्ट मनोवृत्ती निर्माण करण्यासाठी केलेले स्पष्टीकरण म्हणजे सहेतुक किंवा हेतुगर्भ स्पष्टीकरण होय। उदाहरणात सांगायचे झाले तर विद्यार्थ्यामध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी केलेले स्पष्टीकरण, आरोग्याविषयी माहिती देताना चांगल्या आरोग्याचे फायदे आणि दुर्लक्षामुळे होणारे तोटे आपल्याला या माध्यमातून स्पष्ट करता येतात। यानंतर आपण बघूया स्पष्टीकरण कौशल्याचे जे आवश्यक घटक आहेत त्या आवश्यक घटकासंदर्भात माहिती घेत असताना आपण प्रभावी स्पष्टीकरणासाठी आवश्यक घटक कोणकोणते आहेत याचाही विचार आपण करणं
गरजेचं आहे. बघा, कशाचं स्पष्टीकरण तुम्ही करणार आहात याचा प्रथम आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर योग्य मुद्द्यांची निवडसुद्धा आपण विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. स्पष्टीकरणात सुस्पष्टता असली पाहिजे. स्पष्टीकरणात ओघवतेपणासुद्धा असावा. स्पष्टीकरणात सातत्य आणि क्रमबद्धता आणावी लागते. स्पष्टीकरणात योग्य शब्दांचा उपयोग आणि सुबोध वाक्यांचा उपयोग करावा. स्पष्टीकरण पाठ्यांशाशी सुसंगत असावे. स्पष्टीकरण प्रभावी व मनोरंजक असावे. स्पष्टीकरणात मोजक्याच शब्दांचा वापर झाला पाहिजे. ज्यावेळेस भाषेचे माध्यम अपुरे पडत असेल तेव्हा दृकश्राव्य साधनांचा वापर आपण करावा. काही महत्त्वाच्या मुद्द्यांची व वाक्याची योजनापूर्वक पुनरावृत्तीसुद्धा आपण करणं अपेक्षित आहे. यानंतर आता मेन महत्त्वाचा स्पष्टीकरण कौशल्यामध्ये आपण हे कौशल्य सादर करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणं अपेक्षित आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. यामध्ये अपेक्षित घटकामध्ये प्रारंभिक विधान फार महत्त्वाचं आहे. शिक्षक सुरुवातीला जे विधान करतो त्या विधानात शिकावयाच्या मुख्य संज्ञा, संकल्पना, घटना, कार्य यांचा समावेश असतो. प्रारंभी विधान केल्याने पुढील हेतू आपल्याला साध्य होऊ शकतात. बघा, विद्यार्थ्याला काय स्पष्ट केले जाणार आहे याची कल्पना येते. विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या आपण या माध्यमातून तयार करतो. सुरुवातीच्या विधानांची संख्या ही स्पष्टीकरणातील पाठ्यांशाच्या व्याप्तीवर अवलंबून असते. ही संख्या एकापेक्षा जास्त असू शकते. पाठ्यांशाची व्याप्ती व उपमुद्दे जितके जास्त तितकी सुरुवातीच्या विधानांची संख्या जास्त. मुलांनो, आज आपण स्थानिक वाऱ्याविषयी माहिती मिळवू. स्थानिक वारे म्हणजे एका विशिष्ट भागापुरते वाहणारे वारे. यांचे अनेक प्रकार पडतात. अशा विविध पद्धतीने आपण प्रारंभिक विधान या माध्यमातून करू शकतो. यानंतरचा अपेक्षित घटकामधला दुसरा घटक आहे स्पष्टीकरण दुवे. स्पष्टीकरणामध्ये वाक्ये तुटक असून चालत नाही, तर ही वाक्ये एकमेकास विशिष्ट शब्दांनी जोडणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, आणि, म्हणून, कारण की, ज्या अर्थी, अथवा, परंतु इत्यादी हे शब्द गाळून बोललो तर वाक्याचा अर्थ स्पष्ट होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनात अडथळा निर्माण होतो. अशा शब्दांना स्पष्टीकरण दुवे म्हणतात. स्पष्टीकरण दुव्यामुळे स्पष्टीकरणात एकसंघपणा निर्माण होतो. हे ज्ञान एकसंघ असते ते कायमस्वरूपी लक्षात राहते. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, योजनापूर्वक किंवा नियोजित पुनरावृत्ती. स्पष्टीकरण परिणामकारक होण्यासाठी योजनापूर्वक पुनरावृत्ती सहाय्यभूत होते. स्पष्टीकरण करताना स्पष्ट केलेला मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसावा म्हणून शिक्षकाने हेतुपूर्वक त्याची पुनरावृत्ती करावी. जिथे तेच शब्द लक्षात ठेवावे अशी अपेक्षा नसते, तिथे शिक्षकाने तोच अर्थ व्यक्त करणारे दुसरे शब्द वापरावेत. काही वेळेस शिक्षक प्रश्नाच्या साहाय्याने विद्यार्थ्याकडून सुद्धा एखाद्या संबोधनाची, तत्वाची, नियमांची, व्याख्येची पुनरावृत्ती करू शकतो. फलकलेखनाद्वारे नियोजित पुनरावृत्ती करता येते, पण स्पष्टीकरण हे मौखिक कौशल्य असल्याने या कौशल्यात युक्त शाब्दिक पुनरावृत्तीच अभिप्रेत आहे. यानंतर आपण बघूया उदाहरण नियम. शिकविलेल्या मुद्द्याचे अधिक आकलन होण्यासाठी समर्पक व सार्थ उदाहरणांचा उपयोग स्पष्टीकरणात अपेक्षित आहे. शिक्षक आपल्या मुद्द्याला आधार म्हणून एखादे उदाहरण देतो, तेव्हा त्यांना तो शिकवित असलेला मुद्दा विद्यार्थ्यांना समजतो. उदाहरणार्थ, समुद्रसपाटीपासून जसे जसे दूर जावे तसे तसे हवामान विषम होत जाते. मुंबईचे हवामान दमट तर नागपूरचे हवामान विषम आहे. काही वेळेस उदाहरणावरून नियमाकडे येऊन आपला मुद्दा स्पष्ट करता येतो. उदाहरणार्थ, कारले कडू लागते, आंबा गोड लागतो, रमा
सुंदर आहे अशा उदाहरणावरून नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण असतो. यानंतर आपण बघूया दृकश्राव्य साधनांचा वापर. स्पष्टीकरण जेव्हा यांत्रिक स्वरूपाचे वा क्रमवार घटनांचे वर्णन करणारे असते तेव्हा कथनाला दृकश्राव्य साधनांची जोड देणे उपयोगी ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करता येते. परिणामी अध्ययन अध्यापन परिणामकारक ठरते. उदाहरणार्थ फुलांची रचना समजावून सांगताना प्रत्यक्ष फूल किंवा त्याच्या विविध भागाचे चित्र उपयोगी ठरते. यानंतरचा मुद्दा बघूया अंतिम विधान. स्पष्टीकरणाचा शेवट अंतिम विधानाने करावा. अंतिम विधान करताना त्यात स्पष्टीकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा गोषवारा प्रस्तुत करावा. अशा प्रकारे आज आपण समुद्रावरील खारे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे आणि मतलई वारे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात याची माहिती करून घेतली. अशा पद्धतीचे विधान आपण अंतिम विधानात करावे. यानंतर काही ज्या गोष्टी आहेत की त्याचे जे घटक आहेत ते घटक कोणकोणते आहेत की जे स्पष्टीकरण करत असताना आपण आपल्याकडून या चुका होणार नाहीत याची खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. ज्यामध्ये ओघवतेपणाचा अभाव म्हणजे आपले बोलणे स्पष्टीकरण हे या स्पष्टीकरणामध्ये ओघवतेपणा असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून समोरच्या विद्यार्थ्याचं आकलन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणजे काय तर स्पष्टीकरण देत असताना अनेक वेळा शिक्षक अडखळतो, मध्येच थांबतो, काही वेळेस तीच वाक्य उच्चारतो, बोलताना हुंकार काढतो. उदाहरणार्थ इत्यादी या कृतींचा बोलण्याशी संबंध आहे. त्यामुळे ओघवतेपणात अडथळा येतो. या ज्या कृती आहेत त्या अनेक कारणांनी घडतात. शब्दसंग्रह नसतो, तयारी आपली कमी असते, विषयाचं ज्ञान कमी असतं, भाषेवर प्रभुत्व नसते, विस्मरण होतं काही वेळेला, आत्मविश्वासाचा अभाव असतो, दडपण असतं आणि निष्काळजीपणा. या अशा विविध गोष्टींमुळे अशा बाबी अध्यापन करत असताना घडत असतात. याची काळजी आपण घेणं फार गरजेचं ठरतं. यानंतर अयोग्य किंवा अनुचित शब्दांचा वापर जो आहे तोही त्या शब्दांचा वापर जर केला तर स्पष्टीकरणात सुस्पष्टता न येता विद्यार्थी गोंधळतात आणि त्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्याचा मानसिक विकास, पूर्वानुभव, विचारक्षमता यांचा विचार न करता ज्या शब्दांचा वापर आपण करतो ते अयोग्य आणि अनुचित शब्द असतात. उदाहरणार्थ खालच्या वर्गात एकाच वेळीच्या ऐवजी एक समस्या व छेद करून हा शब्द वापरला तर विद्यार्थी गोंधळतात. यासाठी गोंधळ होणार नाही याची दक्षता आपण शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे. यानंतर संदिग्ध शब्दाचा वापर. विषय मांडताना ज्यामुळे स्पष्टता येत नाही त्या संदिग्ध शब्दाचा वापर म्हणतात. बऱ्याच वेळेला शिक्षकाला नेमका तपशील माहिती नसतो तेव्हा तो काही पुष्कळदा, सुमारे, बरेचसे, बहुधा यासारखे शब्द वापरतो. त्यामुळे स्पष्टीकरणातील नेमका जो अर्थ गर्भित झाला पाहिजे तो अर्थ या ठिकाणी निर्माण होत नाही. उदाहरणार्थ मला असे वाटते की आपल्या देशाच्या झेंड्यात 3 रंगाचा वापर केलेला आहे. असे काही चुकीचे शब्द आपण वापरतो. त्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांचा सुस्पष्टता विद्यार्थ्यांना या शब्दांच्या माध्यमातून येत नाही. साधारणतः, फारच फार, वस्तुतः, खरे पाहता, कुठून, कोणाशी, असावे, एखाद्या वेळेस, बहुधा, एका, कोणाचे, या प्रकारे, केव्हा तरी, काही अंगी, थोडेफार, असे वाटते, सुमारे, पुष्कळसे. संदिग्ध शब्द भाषेनुसार बदलतात. हिंदी व इंग्रजी भाषेतील संदिग्ध शब्दाची यादी आपण तयार केली पाहिजे. यानंतर सुसंगततेचा अभावसुद्धा आपल्याला स्पष्टीकरणामध्ये जाणवत असतो. सुसंगतता ही मुद्द्याच्या क्रमाशी असते. स्पष्टीकरण करताना एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा पुढे आला पाहिजे. यामुळे मुद्द्याच्या प्रवाहात सलगता व अखंडता राहते. ज्यावेळी शिक्षक बोलता बोलता मुद्दा सोडून वेगळ्याच विषयावर बोलू लागतात त्यावेळी मुलांना विषय समजणे कठीण जाते. म्हणून याही गोष्टींचा विचार
आपण करणं अपेक्षित आहे. तर या त्याज्य ज्या बाबी आहेत त्या गोष्टी आपण या माध्यमातून टाळल्या पाहिजेत. आणि अपेक्षित जे घटक आहेत ते प्रारंभिक घटक, स्पष्टीकरण दुवे, योजनापूर्वक पुनरावृत्ती, उदाहरण नियमांचा वापर, दृकश्राव्य साधनांचा वापर आणि अंतिम विधान हे अपेक्षित घटक आहेत. हे अपेक्षित घटक आपल्या स्पष्टीकरणामध्ये कसे येतील या बाबींचा विचार आपण शिक्षक म्हणून करणं अभिप्रेत आहे.